नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील कृतीपत्रिका 3 या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। यापूर्वी 2 कृतीपत्रिका म्हणजे सराव प्रश्नपत्रिका उत्तरासह तुम्ही पाहिल्या असतील आणि जर पाहिल्या नसतील तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ती तुम्ही जरूर अभ्यासा। प्रश्न पहिला ए, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा। तर प्रश्न पहिला ए 5 गुणांसाठी असतो। त्यामधील पहिला उपप्रश्न आहे, कॉपर सल्फेटच्या पाण्यातील द्रावणात ठेवलेल्या लोखंडी खिळ्यावर मिळणारा तांबूस तपकिरी रंग डॅश हा मुळे असतो। तर कॉपर सल्फेटच्या पाण्यात जर आपण लोखंडी खिळे ठेवले तर कॉपर सल्फेट म्हणजे CuSO4 त्यामधील कॉपरला तो काय करतो, विस्थापित करतो। त्यामुळे त्याच्यावर येणारा जो तांबूस तपकिरी थर आहे तो कशाचा असतो, कॉपरचा असतो। म्हणजेच आपलं उत्तर आहे पर्याय सी। तर तुम्हाला उत्तराचं फक्त वर्णाक्षर याप्रमाणे नोंदवायचं आहे। पुढे दुसरा उपप्रश्न, एका तारेचा रोध 100 ओहम आहे। त्या तारेतून 1 एम्पियर विद्युतधारा 10 सेकंद प्रवाहित केल्यास निर्माण झालेली उष्णता असेल। आता ती किती असेल तर हे आपल्याला काढायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, रोध म्हणजे R ची किंमत आपल्याला त्यांनी दिलेली आहे किती, तर 100 ओहम। त्यानंतर विद्युतधारा I ची किंमत दिलेली आहे 1 एम्पियर आणि कालावधी T दिलेला आहे 10 सेकंद आणि उष्णता विचारलेली आहे। सूत्र काय आहे, H बरोबर I वर्ग RT। या सूत्रामध्ये जर तुम्ही किमती घातल्या, I ची किंमत 1 आहे, 1 चा वर्ग 1च होईल, गुणिले R ची किंमत 100 आहे, गुणिले T कालावधी 10 सेकंद दिलेला आहे, म्हणजे उत्तर येणार आहे 1000 जूल। म्हणजेच पर्याय ए हे आहे या प्रश्नाचे उत्तर। तर उदाहरण जर आलेलं असेल बहुपर्यायी प्रश्नामध्ये तर ते उदाहरण सोडवूनच उत्तर नोंदवायचं आहे, अंदाजे उत्तर नोंदवायचं नाही। पुढचा उपप्रश्न, एक प्रकाश किरण हवेतून काचेच्या लादीत शिरताना लादीच्या पृष्ठभागाशी 60 अंशाचा कोन करतो, तर अपवर्ती कोन टिंबटिंब असेल। तर पहा, इथं 4 पर्याय दिलेले आहेत, 30 अंशापेक्षा जास्त, 30 अंशापेक्षा कमी, 60 अंश आणि 30 अंश। आता 60 अंश मापाचा जर कोन लादीच्या पृष्ठभागाशी होत असेल तर त्याचा अपवर्ती कोन त्याच्या निम्म्यापेक्षा कमी असतो, म्हणजेच तो 30 अंशापेक्षा कमी असेल। तर उत्तर आहे पर्याय बी, या ठिकाणी ते नोंदवलेलं आहे। पुढील उपप्रश्न, बायोगॅस संयंत्रातून डॅश हा वायू मिळतो। तर बायोगॅस संयंत्रातून मिथेन हा वायू मिळतो, म्हणजेच उत्तर आहे ऑप्शन बी, मिथेन। पुढील उपप्रश्न, आधुनिक आवर्त सारणीत अधातू कोणत्या खंडात आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक आवर्त सारणीचे 4ही खंड इथं पर्याय दिलेले आहेत, S, P, D आणि F। तर अधातू हे P खंडामध्ये असतात, म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय बी। या ठिकाणी प्रश्न पहिला अ संपलेला आहे। प्रश्न पहिला बी, पुढील प्रश्न सोडवा हा प्रश्न देखील 5 गुणांसाठी असतो आणि त्यामध्ये चुकी बरोबर, जोड्या जुळवा, 2 शब्दातील सहसंबंध लक्षात घ्या, त्याचबरोबर नावे लिहा, वेगळा शब्द ओळखा, असे वेगवेगळे प्रश्न प्रकार यामध्ये येतात। तर पहिला काय आहे पहा, दिलेले विधान चुकी बरोबर ते लिहा। आता संवेगातील बदल प्रयुक्त बलाच्या दिशेत असतो, हे विधान बरोबर आहे, या ठिकाणी लिहिलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, चुकी बरोबरचे विधान पूर्ण वाचल्याशिवाय उत्तर नोंदवायचे नाही, कारण शेवटच्या शब्दामध्येच त्यांनी प्रश्न फिरवलेला असतो आणि आपण नेमके त्या ठिकाणी चुकतो। पुढील दुसरा उपप्रश्न आहे, संयुजा 3 असणारी 2 मूलद्रव्ये लिहा। आता संयुजा 3 असणारी मूलद्रव्ये या ठिकाणी 3 दिलेली आहेत, ॲल्युमिनियम, नायट्रोजन, आयर्न यांची संयुजा 3 असते। तर तुम्हाला 2 नावं तरी कमीत कमी लिहायची आहेत, तेव्हा तुम्हाला 1 गुण मिळणार आहे। पुढील उपप्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहा। तर रिकामी जागा काय दिले पहा, कुलोम हे डॅश या राशीचे SI एकक आहे। तर कुलोम हे विद्युत प्रभाराचे SI एकक आहे।
या ठिकाणी अंडरलाईन केलेली आहे, तर तुम्हीसुद्धा उत्तरपत्रिकेमध्ये अंडरलाईन अशी करायची आहे, म्हणजे परीक्षकाला आपले उत्तर तात्काळ दिसते. पुढील चौथा उपप्रश्न, वेगळा घटक ओळखा. इथीन, इथेन, इथाईन, प्रोपीन. आता या ठिकाणी इथीन, इथाईन, प्रोपीन ही असंतृप्त हायड्रोकार्बन आहेत आणि संतृप्त कोण आहे तर फक्त इथेन, ते अल्केन आहे, म्हणून वेगळा घटक आहे इथेन. पुढील उपप्रश्न, कार्याचे सीजियस एकक लिहा. तर कार्याचे सीजियस एकक आहे अर्ग. प्रश्न दुसरा, शास्त्रीय कारणे द्या. या ठिकाणी 2 शास्त्रीय कारणं आपल्याला लिहायची असतात आणि 2 शास्त्रीय कारणांसाठी आपल्याला गुण असतात 4, म्हणजे प्रत्येकाला 2 गुण. शहाबादी फरशीचे तुकडे HCl म्हणजेच हायड्रोक्लोरिक अम्लामध्ये नाहीसे व्हावयास वेळ लागतो, पण फरशीचा चुरा मात्र लवकर नाहीसा होतो. पहा, अभिक्रियेचा दर हा अभिक्रियाकारकाच्या कणांच्या आकारावर अवलंबून असतो. कणांचा आकार जितका लहान असेल तितकी अभिक्रियेचा दर काय असतो, जास्त असतो. म्हणजे कणांचा आकार मोठा तेवढा अभिक्रियेचा दर कमी असतो. आता शहाबादी फरशीची HCl बरोबरच्या अभिक्रियेमध्ये शहाबादी फरशीच्या तुकड्यापेक्षा शहाबादी फरशीचा जर चुरा आकाराने लहान असल्याने त्याच वजनाचा फरशीचा चुरा HCl बरोबर जलद गतीने काय होतो, संयोग पावतो आणि तो लवकर नाहीसा होतो. तर या ठिकाणी यातला महत्त्वाचा भाग काय, तर अभिक्रियेचा दर हा अभिक्रियाकारकाच्या कणांच्या आकारावर अवलंबून असतो. कणांचा आकार जितका लहान तेवढा अभिक्रियेचा दर जास्त असतो. दुसरे शास्त्रीय कारण आहे, वितळतार म्हणजेच फ्यूज तयार करण्यासाठी कमी वितळणांक असलेल्या पदार्थाचा तार वापरतात. आता कमी वितळणांक असलेली तार का वापरतात, तर विद्युत उपकरणातून प्रमाणाबाहेर विद्युतधारा जाऊन उपकरणाचे व परिपथाचे नुकसान होऊ नये यासाठी परिपथात वितळतार एकसर जोडणीने जोडलेली असते. परिपथातील विद्युतधारा वितळतारेतून गेली असता तारेचे तापमान वाढते. परिपथातून ठराविक मर्यादेपेक्षा जास्त विद्युतधारा जाऊ लागली तर तारेचे तापमान वाढल्याने ती वितळून परिपथ काय होतो, खंडित होणे आवश्यक असते. म्हणून वितळतार तयार करण्यासाठी कमी वितळणांक असलेल्या पदार्थाची तार वापरतात. म्हणजेच उपकरणांचं नुकसान होऊ नये, ती लवकर वितळावी यासाठी कमी वितळणांक असलेली तार वापरली जाते. पुढील प्रश्न आहे, घड्याळ दुरुस्त करण्यासाठी विशालक वापरतात. तर साध्या सूक्ष्मदर्शीच्या अथवा विशालक भिंगाच्या म्हणजेच बहिर्गोल भिंगाच्या नाभी अंतराच्या आत वस्तू ठेवली असता तिची सुलट व मोठी प्रतिमा भिंगाच्या त्याच बाजूस दिसते. वस्तूच्या विशालकापासूनच्या अंतराचे अनुयोजन करून ही मोठी प्रतिमा सुस्पष्ट दृष्टीच्या लघुतम अंतरावर मिळवता येते. त्यामुळे डोळ्यावर ताण न पडता घड्याळाचे सूक्ष्म भाग सुलट व मोठे दिसण्यासाठी घड्याळे दुरुस्त करताना घड्याळजी काय करतात, साधी सूक्ष्मदर्शी अथवा विशालक म्हणजेच बहिर्गोल भिंग वापरतात. पुढील प्रश्न क्रमांक 2 मधील बी. पुढील प्रश्न सोडवा. इथं सुद्धा आपल्याला 3 प्रश्न सोडवायचे आहेत आणि 6 गुण मिळणार आहेत. त्यामधील पहिला प्रश्न आहे, चलचित्रपटाचे कार्य कसे चालते ते स्पष्ट करा. आता चलचित्रपटाचे कार्य दृष्टी सातत्यावर आधारलेले आहे. यात गतिमान वस्तूची छायाचित्रे 1/16 सेकंदापेक्षा कमी कालांतराने घेतली जातात व त्याच वेगाने ती पडद्यावर प्रक्षेपित केली जातात. क्रमाने येणाऱ्या 2 चित्रांच्या मधल्या कालावधीत पडद्यावर प्रकाश पडत नाही. प्रत्येक चित्र आधीच्या चित्रापेक्षा किंचित वेगळे असते. आधीच्या चित्राची संवेदना नष्ट होण्यापूर्वीच दुसरे चित्र पडद्यावर आल्याने दृष्टी सातत्यामुळे आपल्याला गतिमान वस्तू सलगपणे पाहत असल्याचा काय होतो, भास होतो. पुढील उपप्रश्न आहे, तांब्याच्या किंवा पितळी भांड्यात ताक ठेवले तर ते का कळकते. आता ताकामध्ये लॅक्टिक अम्ल असते, दह्यामध्येच लॅक्टिक अम्ल असते आणि दह्यापासून आपण ताक तयार करतो, तर ताकामध्ये लॅक्टिक अम्ल असते. तांबे व पितळ यांची लॅक्टिक अम्लाशी अभिक्रिया होऊन विषारी क्षार तयार होतात. म्हणून तांब्याच्या किंवा पितळी भांड्यात ताक ठेवले असता ते कळकते म्हणजेच ते खाण्यासाठी अयोग्य बनते. पुढील उपप्रश्न आहे, उदाहरण देऊन संज्ञा स्पष्ट करा. संरचना समघटकता. आता संरचना समघटकता म्हणजे काय, तर भिन्न रचनासूत्रे असणाऱ्या संयुगांचे रेणुसूत्र जेव्हा एकच असते
तेव्हा त्या घटनेला रचना समघटकता किंवा संरचना समघटकता असे म्हणतात. बघा, रचनासूत्रे भिन्न आणि रेणुसूत्र एकच. तर ब्युटेनमध्ये 2 भिन्न रचनासूत्रे असलेल्या 2 कार्बन शृंखला दोन्ही रचनासूत्रांसाठी रेणुसूत्र मात्र काय असते? C4H10 हे असे एकच आहे. म्हणजे यात रचना समघटकता आहे. लक्षात आले का? पहा, रचनासूत्रे भिन्न आणि रेणुसूत्र मात्र तेच असेल तर त्यामध्ये संरचना समघटकता असते. पुढील उपप्रश्न, अवकाश मोहिमांची प्रमुख उद्दिष्टे सांगा. आता अभ्यासासाठी किंवा संशोधनासाठी पृथ्वीच्या कक्षेत उपग्रह पाठविणे. विविध प्रकारचे उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत पाठवून त्यांचा जीवनोपयोगी गोष्टींसाठी उपयोग किंवा वापर करणे. पृथ्वी कक्षेच्या पलीकडे उपग्रह पाठवून सौरमंडलातील इतर ग्रह, उपग्रह, धूमकेतू, लघुग्रह यांचे सतत निरीक्षण करून माहिती मिळवणे आणि सौरमंडलापलीकडील अंतराळाचा वेध घेणे. प्रश्न 3. पुढील प्रश्न सोडवा, कोणतेही 5. पहिला उपप्रश्न, केपलरचा नियम लिहा. आता केपलरचे नियम लिहा असा प्रश्न आहे आणि 3 गुणांचा प्रश्न आहे हा. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला केपलरचे 3 नियम लिहायचे आहेत. आता केपलरचे नियम लिहिताना यांनी आकृती सांगितलेली नाही, पण 3 गुणांचा प्रश्न असल्याने आपण आकृती काढायची आहे. तर पहिला नियम बघा, ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. तर या ठिकाणी आकृतीमध्ये लंबवर्तुळाकार कक्षा दाखवलेली आहे आणि या ठिकाणी सूर्यसुद्धा दाखवलेला आहे. दुसरा नियम आहे, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. म्हणजेच ग्रहाला सूर्याशी जोडणारी जी सरळ रेषा आहे ती समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापन करते. या ठिकाणी दाखवलेलं आहे, पाहे ब्ल्यू कलरमध्ये क्षेत्रफळ दाखवलेलं आहे. तर समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापन करते. केपलरचा 3रा नियम आहे, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. म्हणजे ग्रहाचा आवर्तकाल T असेल व सूर्यापासूनचे ग्रहाचे सरासरी अंतर R असेल तर T वर्ग समानुपाती R घन म्हणजेच T वर्ग छेद R घन बरोबर स्थिर. आणि हा स्थिर म्हणजेच आपण काय घेतो तर K घेतो, म्हणजे स्थिरांक. दुसरा उपप्रश्न, ऊर्जा अक्षयतेचा नियम लिहा. वस्तुमान 80 ग्रॅम व तापमान 45 अंश सेल्सिअस असलेल्या पाण्यामध्ये वस्तुमान 20 ग्रॅम व तापमान 30 अंश सेल्सिअस असलेले पाणी मिसळल्यास मिश्रणाचे जास्तीत जास्त तापमान किती असेल? तर या ठिकाणी ऊर्जा अक्षयतेचा नियम 1 गुणांसाठी आणि हे उदाहरण 2 गुणांसाठी आहे. तर नियम आपण पहिल्यांदा पाहूया. ऊर्जा निर्माण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही. तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते. तथापि विश्वातील एकूण ऊर्जा सदैव अक्षय राहते. हा आहे ऊर्जा अक्षयतेचा नियम. आता आपण उदाहरण पाहूया. तर दिलेलं काय काय आहे पहा आपल्याला. M 80 ग्रॅम आणि T1 आहे 45 अंश सेल्सिअस. M2 आहे 20 ग्रॅम आणि T2 आहे 30 अंश सेल्सिअस आणि आपल्याला T काढायचा आहे. तर सुरुवातीला हे 80 ग्रॅम हे M1चे वजन आहे. M1 80 ग्रॅम आणि M2 20 ग्रॅम. आता उष्णता विनिमयाच्या तत्वानुसार हे तत्व काय सांगतं तर उष्ण पाण्याने गमावलेली उष्णता बरोबर थंड पाण्याने ग्रहण केलेली उष्णता. तर M1C कंसात T1 वजा T बरोबर M2C कंसात T वजा T2. आता M1Cने हा C आणि हा C कॅन्सल होईल, दोन्हीकडे आहे तो. M1ने कंसाला गुणले तर M1T1 वजा M1T बरोबर M2ने कंसातील प्रत्येक पदाला गुणले तर M2T वजा M2T2. M1T1 अधिक M2T2 बरोबर M1 अधिक M2 इंटू T. मिश्रणाचे जास्तीत जास्त तापमान T बरोबर M1T1 अधिक M2T2 भागिले M1 अधिक M2. आता M1 आहे 80 ग्रॅम गुणिले T1 आहे 45 अंश सेल्सिअस अधिक M2 आहे 20 ग्रॅम गुणिले T2 आहे 30 अंश सेल्सिअस भागिले M1 अधिक M2 म्हणजेच 80 अधिक 20. 80 गुणिले 45 भागिले 100
अधिक 20 गुणिले 30 भागिले 100. आता हा जर गुणाकार भागाकार केला तर काय येतं, 36 अधिक 6 बरोबर 42 अंश सेल्सिअस. म्हणजेच मिश्रणाचे तापमान जास्तीत जास्त काय असेल तर 42 अंश सेल्सिअस. हे उदाहरण तुम्ही वहीमध्ये सोडवून पहा. पुढील तिसरा उपप्रश्न आहे. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. आणि 3 प्रश्न दिलेले आहेत, म्हणजे प्रत्येक प्रश्न 1 गुणांसाठी आहे. तर पहिला आहे प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय. आता प्रकाशाचे परावर्तन कशाला म्हणतात, तर ज्या क्रियेमध्ये एखाद्या पृष्ठभागावर पडलेले प्रकाश किरण त्या पृष्ठभागावरून परत फिरतात त्या क्रियेला प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात. दुसरा उपप्रश्न आहे प्रकाशाचे अपस्करण म्हणजे काय. आता प्रकाशाचे अपस्करण म्हणजे काय, तर पदार्थ माध्यमात प्रकाशाचे आपल्या घटक रंगात पृथक्करण होण्याच्या प्रक्रियेस प्रकाशाचे अपस्करण म्हणतात. आणि तिसरा उपप्रश्न आहे आंशिक परावर्तन म्हणजे काय, तर जेव्हा प्रकाश घन माध्यमातून विरल माध्यमात मार्गक्रमण करतो तेव्हा त्याचे आंशिक रूपात परावर्तन होते. म्हणजे परावर्तनाच्या नियमाप्रमाणे प्रकाशाचा काही भाग पहिल्या माध्यमात परततो, यासच आंशिक परावर्तन असे म्हटले जाते. पुढील चौथा उपप्रश्न आहे सुबक नामनिर्देशित आकृतीसह किरणाकृतीच्या साहाय्याने संयुक्त सूक्ष्मदर्शकाची रचना स्पष्ट करा. तर विद्यार्थी मित्रांनो, ही आकृती आपल्या विज्ञान 1च्या पुस्तकामध्ये आहे. तर संयुक्त सूक्ष्मदर्शकामध्ये 2 भिंगांचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर पहिला भिंग याला पदार्थ भिंग म्हटले आणि याला नेत्रिका असं म्हटलेलं आहे. तर ही आकृती तुम्ही सराव करायची आहे. सराव केल्याशिवाय आकृती काढता येणार नाही. आता याचं स्पष्टीकरण पाहूया. सूक्ष्मदर्शकाची रचना कशी असते पहा. संयुक्त सूक्ष्मदर्शकामध्ये एक धातूची नळी असून तिच्या प्रत्येक तोंडावर एक याप्रमाणे कमी नाभीय अंतराची पदार्थ भिंग व नेत्रिका अशी 2 बहिर्गोल भिंगे बसवलेली असतात. दोन्ही भिंगांचे मुख्य अक्ष एका सरळ रेषेत असतात. पदार्थ भिंगाचा छेद आणि नाभी अंतर हे अनुक्रमे नेत्रिकेचा छेद व नाभी अंतरापेक्षा बरेच कमी असते. ही नळी एका स्टँडवर बसवून एका स्क्रूच्या साहाय्याने ती वर खाली करण्याची योजना केलेली असते. त्यायोगे पदार्थभिंग आणि वस्तू यामधील अंतराचे अनुयोजन करता येते. पदार्थभिंग व नेत्रिका यामधील अंतरही बदलता येते. तर अशी असते संयुक्त सूक्ष्मदर्शकाची रचना. पुढील 5वा उपप्रश्न दिलेल्या वर्णनावरून नावे लिहा. आता वर्णन काय दिले पहा. के, एल व एम या कवचांमध्ये इलेक्ट्रॉन असलेला आवर्त. तर आता इथं 3 कक्षा आहेत, म्हणजे आवर्त तिसरे. दुसरा प्रश्न आहे शून्य संयुजा असलेला गण. तर 18व्या गणातील मूलद्रव्यांची संयुजा 0 असते, ती निष्क्रिय वायू मूलद्रव्ये असतात. संयुजा 1 असलेल्या अधातूंचे कुल. आता संयुजा 1 ही 17व्या गणातील मूलद्रव्यांची म्हणजेच हॅलोजनची असते. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये प्रत्येकी 7 इलेक्ट्रॉन असतात, त्यामुळे त्यांची संयुजा 1 असते. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे गण 17. पुढील 6वा उपप्रश्न. पुढील इथेनॉइक ॲसिड व इथेनॉल यांची अभिक्रिया दर्शवणारी आकृती पहा. यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया दिलेली आहे पहा. CH3COOH अधिक CH3CH2OH. म्हणजेच काय दिलेलं आहे या ठिकाणी ॲसिड या उत्प्रेरकाच्या उपस्थितीमध्ये ॲसिडच्या उपस्थितीमध्ये ही अभिक्रिया होते. CH3COOH CH2CH3 अधिक H2O. आता यावरून आपल्याला प्रश्न काय विचारले ते पाहू आणि मग आपण अभिक्रिया समजून घेऊ. तर वरील अभिक्रियेत तयार होणाऱ्या उत्पादिताचे नाव सांगा. आता इथं उत्पादित काय मिळालेलं आहे पहा. CH3COO CH2CH3. त्याचं नाव आहे एथिल इथेनॉइट. तर एथिल इथेनॉइटचे हे रेणुसूत्र आहे. दुसरा उपप्रश्न आहे या अभिक्रियेचे दुसरे नाव कोणते. तर हीच अभिक्रिया इस्टरी भवन या नावाने ओळखली जाते. आणि तिसरा उपप्रश्न आहे संबंधित अभिक्रिया लिहा. तर ही अभिक्रिया आपण इथे घेतलेली आहे. CH3COOH म्हणजेच इथेनॉइक ॲसिड अधिक CH3CH2OH म्हणजेच इथेनॉल. ॲसिड या उत्प्रेरकाच्या समवेत ही अभिक्रिया होते आणि एथिल इथेनॉइट आणि पाणी तयार होते. तर असे 3 मार्कांसाठी 3 प्रश्न विचारलेले आहेत.
पुढील 7वा उपप्रश्न, फक्त नावे लिहा. हेक्झेन C6H14 लगतचा वरचा समजातीय. आता हेक्झेनच्या लगतचा वरचा समजातीय काय असणार आहे? तर हेक्झेन नंतर हेप्टेन C7H14. बेन्झीनमधील दुहेरी बंधांची संख्या. आता बेन्झीनमध्ये दुहेरी बंध 3 असतात आणि एकेरी बंध पण 3 असतात. त्यानंतर इथर आणि हॅलोजनमधील क्रियात्मक गट. तर इथरमध्ये क्रियात्मक गट काय आहे पहा, O आहे. आणि हॅलोजनमध्ये XCl-BrI म्हणजेच क्लोराईड, ब्रोमाइड आणि आयोडाईड. पुढील प्रश्न क्रमांक 4. पुढील प्रश्न सोडवा कोणताही एक. या ठिकाणी एक प्रश्न सोडवायचा आहे आणि 5 गुण असतात. तर त्यामधील पहिला उपप्रश्न, पुढील मूलद्रव्यांचे आवर्त विचारात घेऊन त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता या ठिकाणी मूलद्रव्ये दिलेली आहेत आणि अणुत्रिज्या दिलेली आहे. मूलद्रव्ये आहेत ऑक्सिजन, बेरिलियम, बोरॉन, Li, लिथियम, कार्बन आणि नायट्रोजन, आणि त्यांच्या अणुत्रिज्यासुद्धा दिलेल्या आहेत. आता प्रश्न काय पहा, वरील मूलद्रव्यांचे आवर्त सांगा. आता यांचं आवर्त आहे 2. हे कशावरून ओळखलं? तर आपण यातली कोणत्याही मूलद्रव्याचा अणुअंक विचारात घेऊन त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण करू शकतो. उदाहरणार्थ ऑक्सिजनचा अणुअंक आहे 8, म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपण येतं 2, 6. 2च कक्षा आहेत म्हणजे आवर्त दुसरे. वरील मूलद्रव्ये अणुत्रिज्येच्या उतरत्या क्रमाने मांडा. आता अणुत्रिज्येच्या उतरत्या क्रमाने सगळ्यात जास्त अणुत्रिज्या कोणाचे पहा, लिथियम, ते पहिलं आलं. त्यानंतर 111 बेरिलियम, B. त्यानंतर 88 बोरॉन, B. त्यानंतर कार्बन 77, नायट्रोजन 74 आणि शेवटी ऑक्सिजन 66. तर हा उतरता क्रम विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघून आपल्याला लिहायचा आहे आणि सहजपणे ते लिहायला काहीच हरकत नाही. 1 मार्क आपल्याला मिळून जातो. तिसरा उपप्रश्न आहे, ही मांडणी आधुनिक आवर्त सारणीतील दुसऱ्या आवर्ताच्या आकृतिबंधाशी जुळते का? तर याचं उत्तर हो आहे, जुळते. चौथा उपप्रश्न आहे, वरीलपैकी सर्वात मोठा व सर्वात लहान अणू असणारी मूलद्रव्ये कोणती? तर सर्वात मोठा अणू लिथियम आहे. आपण पाहिलेलं आहे लिथियम. पहा या ठिकाणी लिथियमची अणुत्रिज्या 152 आहे, म्हणजे सर्वात मोठा लिथियम आहे. आणि सर्वात लहान ऑक्सिजन आहे. ऑक्सिजनची अणुत्रिज्या 66 आहे. त्यानंतर एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या बदलामध्ये काय कल दिसतो? आता डावीकडून उजवीकडे जाताना अणूची त्रिज्या काय होत जाते? कमी कमी होत जाते. पुढील दुसरा उपप्रश्न, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला आहे, समजातीय श्रेणी म्हणजे काय? म्हणजे आपल्याला व्याख्या लिहायची आहे. तर काय पहा, समजातीय श्रेणी म्हणजे कार्बन शृंखलांची लांबी वेगवेगळी असली तरी त्यांच्यातील क्रियात्मक गट एकच असल्याने त्यांच्या रासायनिक गुणधर्मांमध्ये खूप साधर्म्य असते. क्रमाक्रमाने वाढत जाणारी लांबी असणाऱ्या शृंखलाकार विशिष्ट हायड्रोजनच्या जागी समान क्रियात्मक गट जोडल्यामुळे संयुगांची जी श्रेणी तयार होते तिला समजातीय श्रेणी असे म्हणतात. दुसरा उपप्रश्न आहे, समजातीय श्रेणीची वैशिष्ट्ये कोणती? आता काय वैशिष्ट्ये आहेत पहा. समजातीय श्रेणीमध्ये एका सदस्याकडून पुढच्या सदस्याकडे जाताना एका मेथिलीन घटकाची भर पडते, म्हणजे CH2ची भर पडते. रेणुवस्तुमान 14 युनिटने वाढते. आणि कार्बन अणूंची संख्या 1ने वाढते. दुसरं वैशिष्ट्य आहे, समजातीय श्रेणीच्या सदस्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये साधर्म्य असते. आणि तिसरं वैशिष्ट्य आहे, समजातीय श्रेणीच्या सर्व सदस्यांसाठी एकच सामान्य रेणुसूत्र असते. तिसरा प्रश्न आहे, अल्केनची समजातीय श्रेणी लिहा. या ठिकाणी अल्केनची समजातीय श्रेणी लिहिलेली आहे. पहा नाव, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन आणि रेणुसूत्र CH4, C2H6, C3H8, C4H10, C5H12, C6H14. अशा तऱ्हेने ही पूर्ण कृतीपत्रिका अभ्यासा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या ही कृतीपत्रिका अभ्यासा. थँक्यू.